नमस्कार मंडळी. श्रावण महिना आला की अनेक जण उपवास करतात. आता स्वार्थ आणि परमार्थ साधत आपली स्वतःचं आरोग्य आणि श्रद्धा हे जपत आपल्याला हा उपवास पार पाडायचा आहे. उपवास करणं म्हणजे दिवसभर उपाशी राहायचं आणि संध्याकाळी दिवसभराचा कसूर त्याच्यावर काढायचा आणि मग त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. देव कधीही तुम्हाला सांगत नाही की तू दिवसभर खाऊ नको. देवाने समोर येऊन कधीही कुणाला सांगितलेलं नाहीये की तुम्ही तुमच्या शरीराला त्रास करून घेतला तर मला बरं वाटेल. आपल्याला त्रास झाला तर देवाला सुद्धा बरं वाटणार नाही. एका बाजूला श्रद्धा आणि एका बाजूला आपलं आरोग्य आहे. त्यामुळे आपल्याला श्रद्धा सुद्धा तेवढीच लक्षात घ्यायची. आपली श्रद्धा देवावर आहे आणि आपलं आरोग्य सुद्धा तेवढंच. कधीही स्वतःला त्रास देऊन देवावर आपण कधी जबरदस्ती करायची नसते, बरोबर आहे? आणि शरीरावर पण कधी जबरदस्ती करायची नाही. शेवटी कर्म तुमचं किती चांगलं आहे याच्यावरच सगळं डिपेंड असतं. त्यामुळं श्रावण महिन्यामध्ये ताई काय काय खायचं, कसं कसं खायचं, तू ऑप्शन सांग, अशा तुमच्या मला कमेंट येत होत्या. आता मी हे सगळं सांगण्याआधी माझं एक सजेशन आहे. ज्या गर्भवती म्हणजे ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत किंवा ज्यांना डायबिटीज आहे किंवा कोणत्या आरोग्याची काहीतरी म्हणजे असेल, काही कुणाला आजार असेल, तर अशा लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपवास पकडू नये. कोणाचीही आई जर मुलगी प्रेग्नेंट असेल तर तिला असे उपवास करू देत नाही. माझ्या आईनेही मला कधी प्रेग्नन्सीमध्ये उपवास करू दिले नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराची, तुमच्या बाळाची, तुमच्या ह्याची काळजी असेल, तर देव कधीही म्हणत नाही की तुमच्या शरीराला त्रास करून घ्या. तुमचं कर्म सगळ्यात महत्त्वाचं असतं. लक्षात घ्या, कर्म खूप इम्पॉर्टंट असतो. पण जे कोणी उपवास पकडतात त्यांना आणि त्यांनी डाएट ऑलरेडी केलेलं असतं किंवा वजन कमी केलेलं असतं, त्यांना थोडीशी भीती असते. आता श्रावण महिन्यात जास्त करून कसं होतं सॉरी श्रावण महिन्यात जास्त करून कसं होतं, श्रावण महिन्यामध्ये वजन कमी होतं. श्रावण महिना संपला रे संपला की आठवड्यात असं वजन वाढतं डबल गतीने. हेच नाही झालं पाहिजे. श्रावण महिना असो नाही तर रेग्युलर डेज असो, आपलं वजन एवढं झपाट्यानं नाही वाढलं पाहिजे. काय होतं माहितीये का, आपण काय करतो, सगळ्यात मोठी चूक भरपूर जणांकडून केली काय जाते, उपवास म्हणलं की दिवसभर काहीच खायचं नाही. उपवास म्हणलं की काय खायचं नाही, संध्याकाळी अगदी तळलेले चटपटीत पदार्थ किंवा खूप जेवायचं. ह्यानंही शरीरावर परिणाम होतो किंवा काहीच खायचं नाही, दिवसभर फळं खात राहायची. तेही चुकीचं असतं. अति प्रमाणात कुठलीही गोष्ट केली ना, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर वाईटच होतो, चांगला नाही. फळ खावं, पण किती प्रमाणात खावं, बरोबर आहे ना? त्यामुळं आज मी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही उपवासाच्या दिवशी काय खाऊ शकता ह्याचे सांगणार आहे. छोटे-छोटे म्हणतो ना पदार्थ किंवा छोटे-छोटे तुम्हाला आयडियाज देणार आहेत. ते तुम्ही ऐकण्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनलवर मॉम्स किचन जॉयवर. जर तुम्ही नवीन असाल तर मी तुम्हाला सांगते, मी माझं 6 महिन्यामध्ये 16 किलो वजन कमी केलेलं आहे. तुम्ही जशा कमेंट करता, तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं मी काम करते. तुम्ही ज्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायला सांगता, त्या टॉपिकवर मी अभ्यास करून व्हिडिओ बनवत असते. त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाताना एक गोडशी कमेंट करून जावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो उपवासाचा काळ असतो त्या महिन्यामध्ये स्वतःकडं लक्ष देण्याची खूप गरज आहे. म्हणजे तुम्ही प्रॉपर झोप घेतली पाहिजे. प्रॉपर तुमचं जे तुमच्या शरीराला पाण्याची गरज आहे, ती पाण्याची गरज भरपूर वेळा बिना पाण्याचा वगैरे म्हणजे त्याचा उपवासाची पद्धत वेगळी असते. पण पाण्याचं प्रमाण शरीरात गेलं पाहिजे. शरीरामध्ये बॉडी डिहायड्रेट नाही झाली पाहिजे. बॉडी प्रॉपर हायड्रेटेड राहिली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे काळजी कोणती करायची नाही. आपलं कार्टिसोल हार्मोन अजिबात वाढू द्यायचं नाही. काळजीमुळं, स्ट्रेसमुळं ते वाढलं तर आपली चरबी साठायला लागते. साठलेली चरबी जास्त परिणाम पोटावर आणि मांड्यांवर होतो. पोटाची आणि मांड्यांची चरबी सगळ्यात शेवट कमी होते आणि ती कमी व्हायला खूप टफ जातं. त्यामुळं तुम्ही स्ट्रेस अजिबात सुद्धा घेऊ नका. आता तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय खाऊ शकता याच्यासाठी मी तुम्हाला ऑप्शन सांगते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नॉर्मली जसं रेग्युलर डेजमध्ये सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पितो, 1 ग्लास पितो, 2 ग्लास पितो. म्हणजे आपली पूर्ण जी शरीरामध्ये प्रक्रिया जी शांत आपण झोपल्यानंतर शांत पडलेली असते ती चालायला सुरुवात होते. म्हणजे आपलं शरीर ॲक्टिव्ह होतं. त्यासाठी सकाळी उठल्या-उठल्या कोमट पाणी नॉर्मली उपवास न उपवासवाले पिऊ शकतात. त्याच्यानंतर उपवासाला कोणतं डिटॉक्स किंवा हर्बल टी चालतो, तर त्याच्यामध्ये आहे जिरं. आमच्याकडे उपवासाला जिरं खातात. तुमच्याकडे जिरं आणि कोथिंबीर खातात. त्यामुळे डिटॉक्स घ्यायचा असेल, जिरा खातात, कोथिंबीर खातात, काकडी खातात, वेलची खातात, आलं खातात. यातलं तुमच्याकडे कोणतं खात नसतील, तर ते तुम्ही स्किप करू शकता. पण या
याच्यापासून आपण वेगवेगळे हर्बल टीज पिऊन म्हणजे रात्रीचं जिरं भिजत ठेवलं, सकाळी पिलं, रात्रीचं आलं भिजत ठेवलं किंवा आलं उकळून पिलं तरी चालतं, किंवा कोथिंबीर आणि आपली काकडी, हे गाजर नाही चालत उपवासाला, हे रात्रीचं भिजत ठेवलं ते पिलं तरी चालतं. म्हणजे हा झाला आपला हर्बल टी. आता या उपवासाच्या काळामध्ये बसून अजिबात राहायचं नाही, चालत राहायचंय, एक्सरसाइज करत राहायची. कारण आपण उपवास करतोय म्हणजे अन्न पाणी सोडलेलं नाही, बरोबर आहे, आपण खाणार आहे. आता नाश्ता करायचा आहे. खूप जण उपवासात काय करतात, फक्त दुपारी खिचडी खातात आणि संध्याकाळी जेवण करतात, किंवा दुपारी असे तळलेले वडे वगैरे, दही साखर खायची, रताळ साखर खीर खायची, भरपूर प्रकारचं काय काय खायचं. आणि मग तसं नाही करायचं. तुम्हाला काय खायचंय ना, ते दोन भागामध्ये तुम्ही डिवाइड करू शकता, म्हणजे नाश्ता आणि जेवण. आता नाश्त्यामध्ये जास्त करून आपल्याला प्रोटीनची गरज असते. प्रोटीन आपल्याला शेंगदाण्यातून मिळतात. उपवासामध्ये जास्त खाल्लं जाणारं म्हणजे शेंगदाणा, बटाटा, साबुदाण्याची खिचडी. आता साबुदाण्याची खिचडी जरी केली ना, त्याच्यामध्ये बटाटा वापरायचा आहे, शिजवलेला बटाटा वापरायचा, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं, याच्यामध्ये प्रोटीन आहे. जे जुन्या लोकांनी करून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये एकाही गोष्टीमध्ये चूक काढावी अशी कोणतीही गोष्ट नाहीये पदार्थामध्ये. त्यामुळं तसं करायचंय. आता तुम्ही वेगवेगळ्या राजगिरीच्या पिठाची भाकरी करू शकता, तुम्ही साबुदाण्याचा डोसा करू शकता, तुम्ही बटाट्याची भाजी, डोसा, दही खाऊ शकता, पण त्या दह्यामध्ये साखर खायची नाही. उपवासाच्या काळात जास्त साखर खायची नाही, नाही खाल्ली तरी चालते, तुम्हाला उलट एनर्जी राहील. म्हणजे उपवासामध्ये आपण काय करतो, सारखी भूक लागली की चहा पी, सारखी भूक लागली की साखर पी. हे अजून नाश्त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, वेगवेगळे जे सीझनल फ्रूट आहेत, किंवा ऍपलचा शेक, ज्याच्यामध्ये बदाम आणि बदाम, काजू, तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर, नाही चालत असेल तर, कारण आमच्याकडे चालतं हे, ह्या काय काय गोष्टी चालतात, कारण हे नट्सच आहेत. चालत नसेल तर तुम्ही प्रॉपर दूध आणि बनाना मिक्स करून, म्हणजे आपलं ज्यूस करून पिऊ शकता. ऍपल खाऊ शकता त्याचा ज्यूस करून. कारण अशा नॉर्मल काळामध्ये जेवढं आपल्याला चटपटीत खाऊ वाटत नाही किंवा गोड खाऊ वाटत नाही, तेवढं उपवासाच्या काळामध्ये सारखं वेगळं वेगळं खाऊ वाटतं. तुम्ही रताळ्याची खीर खाऊ शकता. रताळ सुद्धा ओरिजिनल गोड असतं. तुम्हाला अगदी गोड खावंसं वाटत असेल, त्यात गूळ किंवा मध टाकून खाऊ शकता. पण उपवासाच्या काळामध्ये जर तुम्ही साखर स्किप केली आणि भरपूर तेलाऐवजी थोड्याशा तुपाचा वापर करून, डोसे करायला तेल जास्त लागत नाही, तूप लागतं. किंवा खिचडी सुद्धा तुपातच करायची. तेलाचं जास्त खायचं नाही, जास्त तळलेलं खायचं नाही. आणि संध्याकाळी उपवास सोडला जातो. आणि मिड स्नॅक, जे 5 ते 5:30चं जे स्नॅकचं टायमिंग असतं, त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा भाजलेले शेंगदाणे खाऊ शकता. त्यावेळेला तुम्हाला चहा पिण्याची खूप क्रेव्हिंग होती, त्यावेळेला तुम्ही अर्धा कप गूळ टाकलेला चहा पिऊ शकता, किंवा दूध पिऊ शकता. दूध बेस्ट आहे, चहापेक्षा दूध बेस्ट. सगळ्यात भारी चहा मध्ये एवढं चहा पावडर रंगवत बसण्यापेक्षा दूध पिलेलं बरं, आपल्याला एनर्जी पण मिळते. ते जे आपण 5-5:30 वाजता रेग्युलरला खातो ना, ते सुद्धा स्किप करायचं नाही, तिथं सुद्धा खायचंय. थोडेसे मुठभर शेंगदाणे भाजलेले असो नाहीतर मिठाचे असो. कारण उपवासाच्या काळात खूप क्रेविंग्स होतात, मला पण माहितीये. खूप काहीतरी वेगळं वेगळं खाऊ वाटतं, कारण बाकीच्या लोकांचं आपल्याला मोबाईलमध्ये, रील्समध्ये काहीतरी भारीतलं दिसतं आणि ते आपल्याला खाऊ वाटतं. त्यामुळं हे सगळ्या तुम्ही गोष्टी केल्या आणि संध्याकाळी जेवताना भाजीमध्ये कोणतेही प्रोटीन असावं, म्हणजे कोणतीही भाजी असो प्रोटीनवाली असावी, ती भाजी संध्याकाळी खायची. आणि हे सगळं खाताना चावून चावून खायचंय. साबुदाणा पचायला थोडासा जड असतो, त्यामुळे त्याला सुद्धा चावून चावून खायचंय. म्हणून त्याच्यासाठी मी डोसे सांगते तुम्हाला. रोज रोज तेच तेच खाऊ वाटत नाही ना, तुम्ही वेगवेगळे पदार्थ त्याचे बनवून खाऊ शकता. इंटरनेटवर सगळं अवेलेबल आहे. तुम्हाला कोणतीही गोष्ट सर्च केली तरी तुम्हाला मिळते. ती तुम्ही कोणतीही बनवून खाऊ शकता. बटाटा स्किप करायचा, हे स्किप करायचं, दिवसभर उपाशी राहायचं, दिवसभर फळांवर राहायचं, दिवसभर ताकावर राहायचं, दिवसभर एका केळावर राहायचं, हे असं करणं बंद करा. यानं तुमचं पुढच्या महिन्यात डबल गतीने वजन वाढू शकतं. कारण परत आलेले आहेत आपले गणपती बाप्पा. परत आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवायचे, परत वेगवेगळे पदार्थ खायचे. हे सगळं आपल्याला मेंटेन झालं पाहिजे, हे सगळं आपल्याला मॅनेज झालं पाहिजे. याच्यासाठीच आत्ता हे थंडीचे दिवस असतात, आपली पचनक्षमता व्यवस्थित असते, त्यामुळं तुम्हाला खायचंय ते खायचं, फक्त व्यवस्थित खायचं. जास्त तेलकट, बाहेरचं, साखरेचं प्रमाण थोडंसं कमी किंवा नाही घेतली तरी चालते. तुपातले पदार्थ तुम्ही खा उपवासाच्या वेळेला, कारण संस्था जी आहे, आपलं मेटाबॉलिझम आहे, ते व्यवस्थित चालण्यासाठी नॅचरल गोष्टी तुम्ही खायला सुरुवात करा. ज्याच्या घरी तूप आहे, दूध आहे, त्यानं अजिबात सुद्धा हे करू नका, दूध प्या. प्रोटीन शरीरात आपल्या गेलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि चाला. उपवास असो नाही तर काय असो, एनर्जी टिकून राहिलीच पाहिजे, तरच तुम्ही व्यवस्थित खाताय. एनर्जी टिकलीच पाहिजे. 45 मिनिट ते 1 तास
चाललंच पाहिजे. एवढं सगळं तुम्ही फॉलो करून बघा. तुमचं आहे तसं वजन राहील, आहे तसं वजन राहील. तुमचं श्रावण महिन्यामध्ये कमी नाही झालं पाहिजे. श्रावण महिन्यामध्ये वजन कमी करून पुढच्या महिन्यामध्ये वाढलं नाही पाहिजे. तुमचं आहे ते वजन मेंटेन राहिलं पाहिजे. तुमचं वजन कमी झालं, तोंडावर सुरकुत्या आल्या, तुमचे डार्क सर्कल झाले आणि पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला एकदम तुम्ही वजन वाढलं असं नाही. एकतर प्रॉपर हेल्दी पद्धतीने तुमचं कमी झालं पाहिजे. नाहीतर कमी होऊन परत नाही वाढलं पाहिजे. हे तुम्हाला मेंटेन करायचं आहे. आधी-मधी सारखा चिवडा तोंडात घाल, चिप्स तोंडात घाल, हे तोंडात घाल, ते तोंडात घाल असं करायचं नाही. बघा तुमचं सगळं व्यवस्थित राहतंय की नाही. बाकी तुम्ही उपवासाला काय-काय करून खाणार आहे हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक बाय बाय.